माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत जय श्रीराम लिहा, लाभ घ्या, लाभ द्या. माऊलींनो बोला जय श्रीराम. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुदेवताय नमः, श्री रामचंद्राय नमः. भाग 61 बघूया आपण आज अभिवाचनातनं. भरताचे दुर्दैव. या ठिकाणी भरताचे एक दुर्दैव लक्षात घ्या. श्री भरताच्या सारख्या रामप्रेमी कुणी नाही, पण श्री भरताच्या बद्दल प्रत्येकाला शंका आहे. श्री भरताच्या रामप्रेमाचा कुणाला विश्वासच नाही. भरताला जन्म देणाऱ्या कैकई मातेला तरी कुठे विश्वास आहे. तिला असं कसं वाटलं की रामाला वनात पाठवून भरत राज्य स्वीकारिलं. कौशल्या मातेच्या मनातही तीच शंका आहे. पुढे आपण बघू की महर्षी भरद्वाज, निषादराज गुरु यांना पण तीच शंका आहे. एवढेच काय, पण लक्ष्मणाला देखील तीच शंका. उदंड रामप्रेम अंतकरणात असलेले श्री भरत या बाबतीत अत्यंत दुर्दैवी आहेत. कुणालाच त्याचे अंतकरण कळले नाही. कौशल्या मातेने भरताचा शोक पाहिल्यावर तिला खात्री पटली. तिने स्वतःला सावरले आणि भरताचे सांत्वन केले. ती म्हणाली, वत्सा, विलाप करू नकोस. आमच्याही मनात शंका नाही आणि दादाशाही मनात तुझ्याबद्दल शंका नाही. भरताने विचारले, आई वनात जाताना दादाने माझ्याकरता काही निरोप ठेवला का गो? कौशल्या माता म्हणाली, भरता, त्याने आम्हाला एकच सल्ला दिला, कुणीही भरताबद्दल शंका घेऊ नका. माझ्या भरताचा राज्याभिषेक होऊ द्या. माझ्या भरताचे राज्य आनंदाने चालू द्या. भरताचे अंतकरण स्वच्छ आहे याची मला पूर्ण खात्री आहे. हे ऐकून भरत अंतकरणातून सुखावले. अवघ्या जगाला माझ्याबद्दल शंका असली तरी माझ्या दादाला नाही, यात त्याने समाधान मानले. वशिष्ठ मुनी श्री भरतांना भेटतात. त्यानंतर श्री भरत आपल्या पित्याच्या दर्शनात जातात. निष्प्राण कलेवरच्या चरणी कोसळून श्री भरत अत्यंत विलाप करतात. वशिष्ठाने त्यांना कर्तव्याचा बोध करून दिला. श्री भरतांनी अश्रू पुसले. सर्वात पहिल्यांदा आवश्यकता महाराजांच्या अंत्येष्टी संस्काराची आहे हे भरताच्या लक्षात आले. अत्यंत मोठी महायात्रा निघाली. शोकभंग भरत आणि केविलवाणी झालेले अयोध्येवासी या सगळ्यांनी मिळून अयोध्येच्या त्या चक्रवर्ती सम्राटाला शरयूच्या पावन तीरावर अंतिम निरोप दिला. श्री भरताने आपल्या महान पित्याच्या पक्षात धर्मशास्त्रानुसार एका सम्राटाला साजेचे सहारे उत्तर कृत्य केले. शोकाच्या निवृत्तीनंतर मध्ये एक प्रसंग घडला. तो असा, एखाद्या सम्राटाला पहाटे जागवण्यासाठी त्याच्या कानावर सनई आणि अन्य वाद्ये वाजवली जातात. भरत राज्य स्वीकारिले गृहीत धरून मंथरा आणि केकई यांचे उपद्व्याप चालूच होते. भरत थोडे दिवस रडेल, आधी नाही म्हणेल, नंतर शेवटी राज्यावर बसेल असे दोघींनी गृहीत धरले आणि म्हणून त्यांनी योजनापूर्वक पहाटे श्री भरतांना उठवण्याकरता मंगलवाद्य त्यांच्या महालाच्या बाहेर पाठविले. ती मंगलवाद्य वाजू लागली. जागे झालेले भरत उठून बाहेर आले. त्या वाद्य वाजवण्यावर ते रागावले. लालबुंद होऊन त्यांनी सर्वांना हकलून दिले. भरता संबंधीच्या सगळ्या वार्ता अयोध्येमध्ये पसरतात. आजोळहून परत आल्यापासून श्री भरताच्या प्रत्येक व्यवहाराचे अयोध्यावासी लोक डोळ्यात तेल घालून निरीक्षण करतात. अयोध्येचे लोक बावळट नाहीत. हळूहळू त्यांची शंका निवळत चालली. या कारस्थानमध्ये भरताचा देखील हातायसी आरंभी त्यांना वाटत होते, पण आता त्यांच्या मान्यामध्ये शिथिलता आली. आता शोकाच्या निवृत्तीनंतर सभेचे आयोजन करण्यात आले. त्या सर्वांनी त्या सभेमध्ये श्री भरताच्या पुढे आलेल्या घटनांचा उल्लेख केला. या सर्वांनी सभेमध्ये उल्लेख केला, त्यांचा आढावा घेतला. आता अन्य काहीच विकल्प नसल्यामुळे श्री भरतांनी या सिंहासनाचा स्वीकार करावा हा प्रस्ताव मांडला. कौशल्या माता, महर्षी वशिष्ठ, सुमंत्र या सर्वांनी हेच आपणा सर्वांचे कर्तव्य आहे असेच प्रतिपादन केले. मंत्रिमंडळाचे हेच सांगितले. जनता तेच म्हणणार हे सगळे श्री भरत सभेत ऐकत बसले होते. भरताच्या जवळ शत्रुघ्न बसलेले होते. गोस्वामी तुलसीदासांनी या प्रसंगाचे अत्यंत वृद्ध वर्णन केले आहे. आता बघूया संसदेतील भरताचे भाषण. श्री भरत हे सगळे वेड्यासारखे ऐकत राहतात. त्यांच्या नेत्रातून आसवांच्या धारा वाहतात. प्रस्ताव पुढे आला.
प्रजाजनांच्या मंत्रिमंडळाच्या आणि सर्वांच्या तर्फे प्रस्ताव संमत झाला. आता ह्या प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी श्री भरत उभे राहतात. त्यांना उभे राहवत नाही. शरीराला कंप आहे, नेतात अश्रू आहेत. शत्रुघ्नाने त्यांना धरले आहे. श्री भरताने दोन्ही हात जोडले आहे. त्यांनी वशिष्ठांना प्रणाम केला. सर्व सदस्यांना प्रणाम केला. श्री भरताने बोलायला प्रारंभ केला. मनुष्याच्या जीवनात एकदा एक जर चूक घडली की वारंवार असहाय्यपणे त्याला अनेक चुका कराव्या लागतात. माझ्या मातेने चूक केली, मीही चुकलो आणि आज तर मला फार मोठी चूक करावी लागत आहे. आपण सर्वांनी एकमताने मी सिंहासनावर बसावे अशा प्रकारचा प्रस्ताव माझ्यासमोर आणला. गुरूंनी सांगितलेले मुकाट्याने ऐकावे अशी शास्त्राची आज्ञा आहे. पण आज मला हेही पातक करावे लागत आहे की मला माझ्या गुरूंची आज्ञा पाळता येत नाही. मी माझ्या गुरूंची आज्ञा कशी पाळू हे आपणच मला सांगा. या राज्यावर ज्याचा खरा अधिकार तो माझा अत्यंत श्रेष्ठ भ्राता अनवाणी पायाने वनामध्ये फिरतो आहे आणि मी त्याच्या सिंहासनावर स्वामित्वाच्या भूमिकेने बसावे असे जर माझ्या हातून घडले तर आमच्या वंशाला निर्माण करणारे भगवान सूर्यनारायण आपले मुख हाताने झाकून घेतील आणि काळवटून जातील. माझ्या वंशात अशा प्रकारचा पापी मनुष्य जन्माला आला याचा त्यांना पश्चाताप होईल. बघा किती सुंदर वाक्य आहे आणि किती चांगला संदेश दिलेला आहे की खरोखर केव्हाही सत्य हे सत्यच करावे. हा संदेश आपण प्रत्येकाने मनात जपा. भले आजपर्यंत नाही जपला गेला असेल पण आजपासून तर जपूया. आपण किती दिवस आहोत हे आपल्याला माहीत नाही. कधी आपलं तिकीट कटेल हे माहीत नाही. परंतु हा संदेश नक्कीच जपा की सत्य हे सत्यच राहते. म्हणून सत्य वचनी राहायचा प्रयत्न तरी करा. मी हे कदापि करू शकत नाही. या राज्यावर सर्वात ज्येष्ठ या नात्याने सर्वात श्रेष्ठ ज्येष्ठ या नात्याने केवळ रामचंद्राचाच अधिकार आहे. आज या सभेत मी अशी घोषणा करतो की या राज्याचा मी स्वीकार करू शकत नाही. दादाच्या ऐवजी मी वनात जातो. 14 वर्षाचा वनवास मी आचरतो. अयोध्येच्या उत्तम गजराजावर बसून श्रीरामांना या ठिकाणी आणण्याची तयारी आपण सर्वांनी करावी. वनाला जात असताना आपल्यासोबत चतुरंग सेना, मंत्रिमंडळ, राज्याभिषेकाची सगळी सामग्री, पुरोहित यांना घेऊन मी जाणार आहे. आपण त्याला वल्कले धारण करून येथून घालवलेत. वनात ज्या ठिकाणी मला त्याचे दर्शन होईल त्या ठिकाणी मी त्यांचा राज्याभिषेक विधी संपन्न करीन आणि तेथून त्याला अयोध्येचा सम्राट म्हणून गजराजावर विराजमान करून माझ्या हातामध्ये चवरी घेऊन त्याचा सेवक म्हणून अयोध्येत प्रवेश करीन. या सिंहासनाला स्वामी म्हणून मी स्पर्श करू शकत नाही. माझ्या बोलण्यातला एकही शब्द मला बदलता येणार नाही. श्री भरताची घोषणा ऐकून संपूर्ण सभा थक्क होऊन भरताकडे पाहत राहिली. लोकांच्या नेत्रातून आसवांच्या धारा वाहतात. प्रत्येकाला हेच वाटत होते की भरत आधी नाही नाही म्हणतील, मग खास जनतेच्या आग्रहास्तव इच्छा नसूनही गादीवर बसल्याचे दाखवतील. पण भरत जे काही बोलतात ते अंतःकरण पण बोलतात. त्यांच्यामध्ये सिंहासन दादाचे असून माझा अधिकार केवळ त्याला प्रणाम करण्याचा आहे, त्यावर बसण्याचा नाही. लोकांनी अत्यंत आनंदाने भरताचा जय जयकार केला. भरत लाल की जय, भरत लाल की जय. खरे म्हणजे भरत लोकांच्या अंतःकरणातीलच गोष्ट बोलत होते. असे काहीतरी घडावे असे लोकांना वाटत होते. पण असे कसे घडेला पेच सुटत नव्हता. श्री भरताने आपल्या प्रज्ञेने तो पेच सोडवला. सद्गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवले, आपला निश्चय सांगितला आणि आता वनात जाण्याची तयारी करावी म्हणून आज्ञा दिल्या. लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना निघता येत नव्हते. याचे कारण श्री भरत एकटे नव्हते. श्री भरताच्या सोबत अयोध्येची काही सेना, मंत्रिमंडळ, रथ, घोडे, हत्ती सहारे जायचे होते. अयोध्येच्या जनतेमध्ये आता स्पर्धा सुरू झाली. वनात कोणी जायचे यावरून घराघरात भांडणे सुरू झाली. यापूर्वी अयोध्येत घरात भांडण होत नव्हती, पण आज मात्र झाली. घरातले तरुण, घरातील महिला, वृद्ध मंडळी सारेजण म्हणत होते की आम्ही पण वनात जाणार. श्री भरतांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी सांगितले, ज्यांना ज्यांना यायचे असेल त्यांना येऊ द्या, कोणाला रोखू नका. त्यांच्या घराचे रक्षण सेना करेल. आता बघूया अयोध्येतील प्रशासन. आता एवढे लोक येणार, त्या उठले आणि चालले असे करता येत नाही.
श्री रामचंद्राचे ठीक होते, कारण ते तिघेच जण होते, पण येथे भरताना सगळ्यांना घेऊन जायचे. म्हणून भरताने काही लोकांना यंत्रसामुग्री घेऊन पुढे पाठवले आहे, कारण इतके लोक जाणार म्हणजे रस्ते बंद रुंद करणे आवश्यक आहे. रस्त्यातील खड्डे बुजवणे आवश्यक आहे. मध्ये नद्या नाल्या आहेत, त्यांच्या तात्पुरते का होईना पूल बांधणे आवश्यक. म्हणून हे सगळे करण्याकरते लोक पुढे निघाले. वाल्मिकी वर्णन करतात, ज्यांच्याकडे संपूर्ण भूमीचे नकाशे आहेत तसे लोक पहिल्यांदा निघाले. सूत्रकर्म विशारदाहा, ज्यांना सर्व मोजमापाचे ज्ञान आहे ते लोक निघाले. मोठमोठी यंत्रे निघाली, यंत्र चालवणारी लोक निघाली. अलीकडच्या भाषेत सांगायचे म्हणजे बुलडोझर्स निघाले. नाव काहीतरी वेगळं असेल, पण त्याच प्रकारची ती यंत्रे आहेत. कर्मांतिका स्थपतया पुरुषा यंत्रकोविदाः. स्थपती म्हणजे इंजिनियर. यंत्र न्यायची म्हटल्यावर वाटेत यंत्र नादुरुस्त झाले तर दुरुस्त करणारे लोक आहेत, म्हणून यंत्र कोविदाः असा स्पष्ट शब्द आहे. त्यानंतरचे वर्णन आश्चर्यकारक आहे. मध्ये मोठमोठे वृक्ष येणार तेव्हा काही वृक्ष कापावे लागतील, म्हणून काही दुर्मिळ वृक्ष न कापता तसेच्या तसे उचलून दुसरीकडे लावणे आवश्यक आहे. या कामात जे कलाकार आहेत, जाणकार आहेत, ते तरबेज आहेत, लोक आहेत. यावरून लक्षात येते की श्रीरामकथा ही केवळ आध्यात्मिक कथा नाही. वाल्मिकीच्या रामकथेत अध्यात्म आणि संस्कृती तर पुरेपूर भरलेली आहे, पण त्याच्यासोबत त्यावेळेच्या समाजाची कशा कशा प्रकारची प्रगती झालेली होती हेही जरा आपण बघायचे की ते मनोज्ञ आहे. आपणा सर्वांना असे शिकवण्यात आले आहे की आमच्या देशात सगळ्या सुधारणा इंग्रजांनी आपल्या होपर्यंत या देशामध्ये रानटी लोक राहत होते. एवढी कृपा करून लक्षात ठेवा की या देशाची वैज्ञानिक प्रगती अत्यंत श्रेष्ठ दर्जाची होती. जर मीनाक्षीपुरमची गोपुरम जाऊन बघा, म्हणजे या देशात कशा प्रकारचे तज्ज्ञ इंजिनियर्स असतील हे लक्षात येईल. दक्षिणेतील मंदिरे किंवा अजिंठ्याच्या लेण्यातील रंग यांची साक्ष देतील. सगळ्या विद्या कला पद्धतशीरपणे नष्ट करण्यात आल्या. भगवंताच्या सेतुबंधनाच्या वेळी क्रेन्सचे वर्णन आहे. यंत्रे परिवहंतीच असे वाल्मिकी म्हणतात. त्या वानरांनी मोठमोठे यंत्रे चालवून मोठमोठे पर्वताचे तुकडे उचलले दगड आणि टाक पाण्यात, त्याच्यावर राम लिहिले म्हणून तो तरंगला असे वर्णन वाल्मिकी रामायणात नाही. आणि अशा प्रकारचे वर्णन पुढच्या पिढीतील मुलं ऐकणारे नाही. त्यांना आपण अशा भावड्या कथा सांगू नये. मुळातच जे काही आहे ते काही सांगावे. रस्त्यात कुणी जर आजारी पडले तर बरोबर वैद्यकीय पथक निघाले आहे. सर्वांची नीट व्यवस्था लागल्यानंतर श्री भरत निघणार आहेत. सगळ्या मंत्र्यांना तयार राहायला सांगितले आहे. राज्याभिषेकाची सगळी सामग्री सोबत घेतलेली. काही मातेने निरोप पाठवला की मला पण यायचे आहे, पण श्री भरत काही मातेवर रागवलेलेच आहेत, त्यांनी तिला अनुमती दिली नाही. पण महर्षी वशिष्ठ म्हणाले, भरता जर गेल्यानंतर दादाने तुला विचारले की तू आईला का नाही आणलेस तर तू काय उत्तर देशील? शेवटी केकईला अनुमती मिळाली. आता बघूया भरताचे चित्रकूट पर्वतावर प्रयाण. आता श्री भरताची ही यात्रा चित्रकूटकडे निघाली. आपण प्रभू रामचंद्राच्या वनवास गमनात पाहिले की आपल्या अधिकाऱ्याला तिलांजली देऊन ते वनाकडे प्रस्थान करतात. आता भरत सुद्धा केवळ कर्तव्य पालन म्हणून नव्हे तर आलेल्या अधिकाऱ्याला तिलांजली देऊन वनाकडे निघाले. तामिळ रामकथेचे लेखक कंब यांनी या भरत प्रकरणामध्ये एक मुद्दा छान लिहिला. ते म्हणतात, श्रीरामचंद्राचा त्याग मोठा आहे, पण श्री भरताचा त्याग त्याहून मोठा आहे. श्रीरामचंद्राने वनात जावे अशी मागणी केकई आणि मंथरा यांनी केली होती. म्हणजे रामाने वनवासात जावे असे म्हणणाऱ्या किंवा दोन व्यक्ती अयोध्येत होत्या. कैकेयी मातेने तर सरळ म्हटले होते की रामांना वनात पाठवले नाही तर मी स्वतःला जाळून घेते. निदान तेवढ्यासाठी रामांना जाणे भाग होते. पण भरताने वनवासात जावे असे म्हणणारे कुणीच नव्हते. चालत आलेली राजलक्ष्मी अवेरून महात्मा भरत आपल्या दादाच्या पावलावर पाऊल टाकीत वनवासात निघाला. सर्वांनी तमसा पार केली. श्री भरत पायीच निघाले, ते रथात बसत नाहीत. श्री भरत खाली उतरलेले पाहून अन्य लोकही आपापल्या वाहनातून उतरून पायी चालतात. वशिष्ठ भरताना सांगतात, भरता तू एक लक्षात घे की आपल्याबरोबर अनेक वृद्ध लोक आहेत. तू पायी चाललास तर ते वाहनात बसणार नाहीत. त्यांनी पायी चालू नये एवढ्या करता तू वाहनात बैस. शेवटी भरत रथात बसतात.
आपल्याकडे कुणाचे लक्ष नाही असे पाहून ते पुन्हा चालू लागतात. श्री भरताच्या मुखात प्रभूचे राम आहे, तर नेत्रात अश्रूंचा अखंड प्रवाह आहे. भरतांना एका क्षणाची उसंत नाही. बोला जय श्रीराम, श्रीराम श्रीराम श्रीराम, जय राम जय जय राम. अशा प्रकारे त्या महान भक्ताचा हा प्रवास सुरू झाला. सारे जण शृंगवेरपूर जवळ येऊन पोहोचले. त्या दिवशीचा मुक्काम शृंगवेरपूरला गंगा काठी करायचे ठरले. दुसऱ्या दिवशी गंगा पार करून पुढे जायचे होते, निघायचे होते. निषादराज गुहाच्या काही लोकांनी पुढे धावत जाऊन गुहाला सांगितले, महाराज केकईचा पुत्र भरत चतुरंग सेना घेऊन येत आहे. निषादराज गुह पण तरुणच आहे. तो म्हणतो, अच्छा, असे वाटते की भरताच्या मनात काही काळे वेळे असले पाहिजे. त्याच्या मनात हाच विचार पक्का असला पाहिजे की रामाला नुसते वनात पाठवून उपयोगी नाही, तर परस्पर त्याच्या बाहेरच्या बाहेर काटा पण काढला पाहिजे, म्हणजे पुन्हा कधीच आपल्या राज्यावर संकट येण्याची शक्यता राहणार नाही. म्हणूनच त्याने वनामध्ये प्रभूशी युद्ध करायला जाण्याचा निश्चय केला असावा. सगळ्या लोकांचा हाच अंदाज आहे. अशा स्थितीमध्ये आपले कर्तव्य काय आहे याचा सारेजण विचार करू लागले. सर्वांच्या डोक्यात कर्तव्याची एकच भावना आहे की वाटेल ते झाले तरी भरताला पुढे जाऊ द्यायचे नाही. गुहाने आपल्या सगळ्या पाठी साक्षीदारांना गोळा केले. भरताच्या रामावरील आक्रमकासंबंधीचा विषय सर्वांपुढे मांडला. काही पोक्त लोक म्हणाले, अरे तुम्ही लोक लगेच युद्धाच्याच बाता करायला लागतात, पण जाऊन एकदा तपास करा की तो येणारा शत्रू आहे का मित्र की उदासीन आहे. एकदा बघा तर खरं. 2-3 वृद्धांनी हा सल्ला दिला. तरुणाने त्यांना चूप बसवले. अशा असतेच पिढ्याना पिढ्या हेच चालू आहे. ते तरुण म्हणाले, तुम्हाला एवढे कळत नाही का? जर राम दादाला भेटण्याकरिता भरताला जायचं होतं तर एवढे सैन्य बरोबर येण्याची काय गरज? त्याचा तर्क बरोबर होता, कारण भरत ज्या अर्थी एवढे चतुरंग सेना घेऊन निघाला त्या अर्थी युद्धाकरताच निघाला असणार. सर्व भिल्लांनी युद्धाची तयारी सुरू केली. सगळे भराभर धावत जातात, आपली कवच चढवतात, शस्त्र घेऊन येतात. निषादराज गुह म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेवा की अयोध्येच्या सेनेशी आपली सेना अजिबात युद्ध करू शकत नाही. आपण किती थोडे लोक आहोत, आपल्याकडील शस्त्र किती साधारण आहेत. अयोध्येची सेना अजिंक्य सेना आहे आणि त्यामुळे आपण जिंकू शकणार नाही. पण एक गोष्ट मात्र आहे, आपण जिंकलो तरी धन्य होऊ आणि हरलो तरी धन्य होऊ, कारण आपले हे युद्ध आपण भगवंतासाठी करीत आहोत. हे युद्ध गंगेच्या पात्रात करणार आहोत. इतकं तर आपण नक्कीच करू शकतो की शृंगवेरपुराचा शेवटचा भिल्ल मारला जाईपर्यंत अयोध्येच्या एकाही सैनिकाला गंगा पार करता येणार नाही. इतकी आपण नक्की घेऊ शकतो. त्या भरताला राजनीती कळत नाही. त्याच्या मातेने जो व्यवहार केला त्याने त्याचे जीवन कलंकित झाले आणि आता तो स्वतःच मरण ओढवून घेण्याकरिता रामाकडे चालला आहे. आता सर्व भिल्लांनी एक निश्चय केला की कुठल्याही परिस्थितीत मागे हटायचे नाही. एक तर युद्धात मरण, गंगेच्या पात्रात मरण आणि भगवान रामचंद्राच्या कार्याकरिता मरण. सर्वांना वाटत होते की आपले जीवन धन्य होणार. मेलो तरी उद्धार आणि जगलो तरी उद्धार. मोठ्या उत्साहाने मंडळी निघणार. पण त्या म्हाताऱ्या लोकांनी त्यांना पुन्हा एकदा समजावले की बाबांना जरा तपास करा, पण हे तरुण रक्त काय ऐकायला तयार नाही. हे लोक निघणार एवढ्यात त्या म्हाताऱ्याला शिंक आली. त्याने बहुधा ती शिंक आणली असावी. त्याने विचार केला की बहादर मंडळी आता काही ऐकत नाहीत, म्हणून ते निघताना तो म्हातारा शिंकला. शिंक येणे हा एक शकून असतो. तो म्हणाला, ए बाबा जरा थांब, माझ्या शिंकेचा शकून मला असे मानतो की येणारा शत्रू नसावा, तेव्हा जरा तपास करून घ्या बाबांना. आणि समजावून सांगितले. त्या भिल्ल तरुणाने ऐकले नव्हते, पण आता शिंकेच्या शकुनामुळे पुढे ते वाकले. कधी कधी अशा श्रद्धाचा उपयोग करावा लागतो. गो म्हणाला, एकदा नाही, एकदा काही यांना नकार देणे बरोबर नाही. माझ्यासोबत थोडीशी मंडळी चला, मी परीक्षा घेतो. भरताच्या मनात काय आहे याचा एक तपास करू आणि त्यानंतर आपण इकडे खून करू. मित्र म्हणतील तर प्रश्नच नाही, शत्रू असेल तर आपण खून केल्याबरोबर इकडच्या लोकांनी युद्धाला सुरुवात करावी. असे सगळे ठरले. निषादराज गो निघाले. भरताचे हेच दुर्दैव की भरताबद्दल प्रत्येकाच्या मनात शंका आहे. निषादराज गो जेव्हा परीक्षा घेण्याकरता निघाले तेव्हा त्यांनी एक युक्ती केली. 3 सेवकामध्ये 3 प्रकारच्या टोपल्या दिल्या. एका टोपलीत कंदमुळे आणि फळं, दुसऱ्या टोपलीत मिठाई, तिसऱ्या टोपलीत मांस, मच्छी वगैरे. असे ठरले की गेल्या 3 टोपल्या भरताच्या समोर ठेवा. श्री भरत पहिल्यांदा काय स्वीकारतात ते बघावे.
मनुष्याच्या आहाराच्या स्वीकारण्यावरून त्याच्या स्वभावाचा थोडासा परिचय होऊ शकतो. हा प्राथमिक परिचय आहे आणि खरोखर त्याला त्यात रुची असेल तर मग पूर्ण परिचय होतो. आपल्या सेवकांचं निषाद राजगो निघाले. आता या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण बघूया भरत गुह भेट. जर तुम्ही श्रवण केले असेल तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.